नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, राजकारणामध्ये पैशाचा वापर केला जातो हे काही नवीन नाही. पैशाशिवाय राजकारणच होऊ शकत नाही आता. पण पैशाचा प्रभाव किती असावा? ज्या विधिमंडळाला आपण मंदिर समजतो त्या विधिमंडळाच्या ज्या समित्या असतात त्या समित्यांचं पावित्र्य सभागृहाच्या इतकंच महत्त्वाचं असतं. त्या विधिमंडळ समिती म्हणजे अंदाज समिती जी आहे ती धुळ्यात गेली असताना त्या ठिकाणी पैशाचे प्रचंड व्यवहार झाले, करोडोंचे व्यवहार झाले असा आरोप आहे. याबद्दलच्या बातम्या छापून आल्या आणि धुळं एकदम प्रकाशात आलं. मला आठवलं, काही दशकांपूर्वी धर्मभास्कर हे प्रकरण गाजलेलं होतं. धुळ्यातला एक भास्कर वाघ नावाचा सरकारी कर्मचारी त्यांनी वेगवेगळ्या करामती करून प्रचंड पैसा जमवला होता आणि ते प्रकरण सगळ्या महाराष्ट्रात गाजलं. तेच धुळे आज दुसऱ्या एका प्रकरणामुळे गाजलं आहे. ते म्हणजे विधिमंडळ अंदाज समिती जी होती तिने दौरा केला धुळ्यामध्ये आणि तो दौरा चालू असताना किशोर पाटील हा अर्जुन खोतकर जे त्या अंदाज समितीचे प्रमुख आहेत, जे शिंदे सेनेचे एक नेते आहेत, ते अर्जुन खोतकर यांचा PA अनेक वर्ष त्यांचा PA असलेला किशोर पाटील आणि तो विधिमंडळाचाही कर्मचारी आहे. त्याच्याकडे तो जिथे होता त्या गेस्ट हाऊसवर काही 1,84,00,000 वगैरे अशा प्रकारची रक्कम सापडली, कॅश सापडली आणि त्यामुळे खळबळ उत्पन्न झाली. हा काय प्रकार आहे? इतकी कॅश डिजिटल इंडियात एवढी कॅश कशी? माझ्या माहितीप्रमाणे 20,000 रुपयाच्या वर कॅशमधले व्यवहारच करता येत नाही. आणि आता कॅशलेस सोसायटी निर्माण झाली आहे असा दावा केला जात होता. ही कुठेही कॅशलेस सोसायटी, हे व्यवहार कसे होतात कॅशमध्ये आणि हे पैसे कोणाचे होते? जो किशोर पाटील हा याच्यामध्ये दोषीच नाही असं जर असेल तर तो पळून कुठे गेला, पळून का गेला? जो अर्जुन खोतकरांचा हा PA अनेक वर्ष असलेला आणि अजूनही असलेला तो फरार झाला. त्याला निलंबित कोणी केलं तर विधान परिषदेचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार राम शिंदे यांनी त्याला निलंबित केलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी घोषणा केली आहे की हे प्रकरण असे प्रकार खपवून घेतले जाता कामा नये आणि या प्रकरणात त्यांनी SITची घोषणा केली. एवढंच नव्हे तर त्यांनी विधान परिषद आणि विधानसभा दोन्हींचे सभापती म्हणजे राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना यासंबंधित स्वतंत्रपणे चौकशी करून कारवाई करण्याची विनंती केली आहे. हे दोन्हीही भारतीय जनता पक्षाचेच आमदार आहेत. राहुल नार्वेकर असतील, राम शिंदे असतील आणि अर्जुन खोतकर हे शिंदे सेनेचे नेते आहेत, मंत्री राहिलेले, ज्येष्ठ सदस्य आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे लढाऊ आमदार म्हणून ते गाजलेले होते एकेकाळी. पण त्यांनी टुणकन उडी मारली शिंदेंनी गद्दारी केल्यानंतर त्यांच्या दिशेने. याचं कारण म्हणजे एक साखर कारखाना आहे त्यांचा, त्या साखर कारखान्यामध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. हा आरोप भारतीय जनता पक्षाचेच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आणि तो आरोप होता 100 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, कारखाना स्वस्तात घेतला, काय तो खरेदीचा व्यवहार झाला आणि जी कारखान्याची जमीन होती त्याच्या आसपास, ती 100 एकर जमीन असेल, त्याच्या आसपास 250-240 एकर वगैरे जमीन होती, शासकीय जमीन, ती हडप करण्याचा प्रकार उपद्व्याप सुरू होता आणि ती मालमत्ता एकूण 1000 कोटी रुपयांची होती.
म्हणून यांची चौकशी झाली पाहिजे अर्जुनरावांची, अशी मागणी किरीट सोमय्या करत होते. त्यानंतर किरीट सोमय्या हे ईडीचे लाडके असल्यामुळे ताबडतोब कारवाई सुरू झाली. मग जप्तीची कारवाई झाली त्या कारखान्यावरत्या, आणि रात्री बेरात्री अर्जुनरावांना त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जात होता अशी त्यांची तक्रार होती. ते दिल्लीला गेले आणि ऑन कॅमेरा त्यांनी सांगितलं की मी अत्यंत दबावाखाली आहे. ईडीची चौकशी, यामुळे ते अत्यंत हैराण झालेले होते आणि त्यामुळेच केवळ त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. आता शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर हा तर समृद्धीवाल्यांचा पक्ष, समृद्ध पक्ष, आणि अर्जुनरावांना त्यामुळे कदाचित आपणही अशाच प्रकारे समृद्ध झालं पाहिजे, कारण त्या कारखान्यामधले त्यांचे प्रताप उघडकीस झालेच होते, असं कदाचित वाटलं असणे शक्यता आहे. अर्जुनराव म्हणाले की या जे गेस्ट हाऊसमध्ये पैसे सापडले त्याचा माझा काहीही संबंध नाही, आणि हे किशोर पाटलांनी हे स्वतंत्रपणे, जे कर्मचारी आहेत, जे त्यांचे सेक्रेटरी आहेत, त्यांनी स्वतंत्रपणे पैसे असे गोळा केले असतील. या विधिमंडळाच्या सदस्यांना काहीच माहीत नसताना हे शक्य आहे. या कमिटीचे सदस्य तुम्ही बघा कोण कोण होते, कोण कोण आहेत. काहीतरी 28 सदस्य आहेत, त्यातले 11 सदस्य हजर होते, आणि त्याच्यामध्ये दिलीप बोरसे, काशीराम पावरा, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, किरण सामंत, शेखर निकम, कैलास पाटील, राजेश राठोड आणि अर्जुनराव हे तिथे हजर होते. आता त्यांची व्यवस्था एका हॉटेलमध्ये झाली, जे हॉटेल पॉश हॉटेल आहे धुळ्यामधलं, टॉप लाईन का काहीतरी नाव आहे त्याचं. आणि हे जे काही उद्योग झाले, जी कॅश सापडली ती गुलमोहर नावाच्या गेस्ट हाऊसच्या शेजारी काही 2 गेस्ट हाऊस आहेत त्या ठिकाणी किशोर पाटील होते, आणि किशोर पाटलांच्याच खोलीत किंवा त्याच्या शेजारच्या खोलीत हे सगळं सापडलं असा आरोप आहे. किशोर पाटील सटकले तिकडं, आणि हे सगळे जे नाटक घडलं ते कोणी शोधलं. आपण लक्षात घेतलं पाहिजे की अनिल गोटे हे शिवसेनेचे, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचे, तीच खरी शिवसेना आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगतो, त्यांच्या शिवसेनेचे लढाऊ अशा प्रकारचे माजी आमदार आणि नेते आहेत, धुळ्याचे एक प्रमुख नेते. माझ्या आठवणीप्रमाणे ते एकेकाळी शेतकरी संघटनेत होते, त्यानंतर त्यांनी पक्ष बदलले, पण 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले, हे लक्षात घ्या. आणि ते मुळात हाडाचे पत्रकार आहेत. त्यामुळे हे वेगवेगळ्या भानगडी शोधणं हे ते सततच करत आलेले आहेत. आता ते एका प्रकरणात त्यांना स्वतः तुरुंगात जावं लागलं होतं, पण त्यांना म्हणजे ते कन्व्हिक्ट झाले नाहीत, त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं, हे लक्षात घ्या. असे हे अनिल गोटे यांना या प्रकारची कुणकुण लागली की इथे काही भानगड चालू आहे. आणि अंदाज समिती ही त्या ठिकाणी, अंदाज समिती म्हणजे त्यांचे सगळे सदस्य धुळ्यामध्ये येण्यापूर्वी 3 दिवस धुळ्यात होते, त्याच्या अगोदर 5-6 दिवस हे किशोर पाटील हे तिथे फिल्डिंग लावून बसलेले होते. आणि या काहीतरी तिथे चाललेलं आहे. काहीतरी म्हणजे काय, तर धुळ्यामधले बघा PWD म्हणजे बांधकाम खातं असेल, रस्त्याची कामं असतील, आरोग्याची खात्याची कामं असतील, या सगळ्या कामांचं चेकिंग करणं, कामं कशी चाललेली आहेत, समाधानकारकपणे चालली आहेत की नाही, खर्च त्याच्या बजेटमध्ये किती तरतूद आहे, खर्च कसा झालेला आहे, हे सगळं बघून त्याचं मूल्यमापन करण्याचं काम अंदाज समिती करते आणि नंतर आपला अहवाल सादर करते. आता किशोर पाटील अगोदर तिथे हजर झाले असा संशय आहे की अगोदर जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा जे शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत, ज्यांच्यावरती वेगवेगळ्या शासकीय कामांची जबाबदारी असते किंवा काही आउटसोर्स केलेली असतात ठेकेदार कामं, ती कामं जर नीट झाली नाहीत असं सांगायचं, त्यांच्यावर दबाव टाकायचा, ब्लॅकमेल करायचं, बाबा हे नाही केलं तर तुम्हाला काळ्या यादीत टाकलं जाईल किंवा तुमची तक्रार केली जाईल, अहवालात नाव येईल, असं सांगून त्यांच्याकडून अगोदरच पैसे उकळायचे. हे कॅशमध्ये पैसे उकळायचे.
अशा प्रकारचा प्रकार झाला असल्याचा आरोप आहे. आणि हा आरोप जो आहे तो अत्यंत गंभीर आहे, कारण विधिमंडळाच्या अंदाज समितीवर झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो की या 30 संसदीय समित्या म्हणजे विधिमंडळाच्या समित्या त्यांच्या कामकाजाचं जेव्हा सुरुवात झाली, उद्घाटन झालं, काही कार्यक्रम झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे हजर होते आणि त्यांनी सांगितलं की यापूर्वी ब्लॅकमेल करणं किंवा वेगवेगळे अशा प्रकारचे उपद्व्याप करणं, व्यवहार करणं असे पूर्वी प्रकार झालेले आहेत. हे होता कामा नये. आपल्या सभागृहाची प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं होतं. हे सगळं छापून आलं तेव्हा. आणि त्याच फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं आणि लगेच काय प्रकार झाला धुळ्यात ते बघा. आता हा प्रकार झाला हा याची कुणकुण अनिल गोटेंना लागली, कारण ते शोधक नजरेने बघत असतात काय काय चाललंय, समाजात कुठे चुकलेलं आहे, काय उपद्व्याप चालले, आणि त्यांनी अशा अनेक लढाया ते लढलेले आहेत. त्यांना ही खबर कुणकुण लागताच ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ते तळस ठोकून बसले. त्याच्या अगोदर अनिल गोटेंनी नाशिकचे DIG असतील, धुळ्याचे पोलीस अधीक्षक असतील, कलेक्टर असतील, अँटी करप्शन ब्युरो असेल, या सगळ्यांना सांगितलं की इथे काहीतरी पैशाची देवघर झालेली आहे, संशयास्पद आहे आणि तुम्ही तिथे ताबडतोब या. कोणीही आलं नाही. मी दुपारपासून गोटे फोन करतायत, सांगतायत, पण कोणीही आलं नाही. आणि ते जेव्हा शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एक ज्येष्ठ उपनेते, अत्यंत उत्तम कॅरेक्टर असलेले असे ज्येष्ठ उपनेते यांना जेव्हा फोन आला की धुळ्यामधनं की असं बाबा तिथे काहीतरी चाललं, काहीतरी हालचाल करायला पाहिजे आणि संबंधित यंत्रणेला हलवायला पाहिजे, कारण येतच नाही कोणी तिथे सरकारी अधिकारी. आम्ही सांगतोय की तिथे संशयास्पद व्यवहार आहे समोर, मग वरनं काही चक्र फिरवायला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, त्या उपनेत्यांनी काही फोनाफोनी केली, आणखीन काही माहिती गोळा केली आणि संजय राऊत जे राज्यसभेचे खासदार आणि शिवसेनेचे लढाऊ नेते, सामनाचे कार्यकारी संपादक यांना फोन केला. संजय राऊतांनी ट्विट केलं आणि मग धावपळ उडाली. संजय राऊतांपर्यंत हे प्रकरण पोचल्यावरती धडकी भरली यांच्या. आता काय होणार, आता बोंबाबोंब होणार, देशभर सगळी बोंबाबोंब होणार. संजय राऊत दुसऱ्या दिवशी ठणाणा करणार, यासंबंधी आवाज उठवणार आणि हल्लकल्लोळ होणार. मग आपली पळताभुई थोडी होईल असं वाटल्यावर चक्र फिरायला लागली धुळ्यामध्ये, धावाधाव झाली आणि मग सरकारी अधिकारी, कर्मचारी, संबंधित सगळी यंत्रणेचे लोक यायला लागले. मग त्यांनी कॅश तिकडे सापडली. आता याच्यामध्ये जे आहेत शिवसेनेचे म्हणजे अनिल गोटे जसे आहेत तसे शिवसेनेचे तिकडचे माजी नगरसेवक हेही त्या ठिकाणी, ज्यांनी याच्यासंबंधी चांगली कामगिरी बजावली, तेही तिथे हजर होते. त्यांचं नाव मला या क्षणी आठवत नाही आहे, पण तेही तिथे हजर होते तत्परतेने. म्हणजे शिवसेनेचे नेते तिकडचे आणि माजी नगरसेवक त्यांनी त्यामध्ये खूप पंच म्हणून सुद्धा कामगिरी केली, खूप इनिशिएटिव्ह घेतला. बाकीही शिवसेनेचे नेते तिथे हजर राहिले तत्परतेने उद्धव ठाकरे यांच्या. असा दबाव निर्माण झाला आणि अनिल गोटे तर तिथे तळ ठोकूनच उभे होते. आता मला सांगा की हे सदाभाऊ खोत वगैरे म्हणाले की असं काही झालंच नाही, झालं असतं तर आम्हाला कळलं असतं, सांगितलं असतं, अमुक तमुक. त्याला काहीही अर्थ नाही. कोणताही आरोप झाला तर हां तसं झालं असं कोणीच सांगत नाही. मी तुम्हाला सांगतो, विनोद तावडे हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, हे विधानसभा निवडणुकीच्या वेळी हितेंद्र ठाकूर यांच्या मतदारसंघात जेव्हा आले आणि तेव्हा एका ठिकाणी तळ ठोकला होता आणि तिथे मोठ्या प्रमाणात कॅश वाटली जात होती असा आरोप स्वतः हितेंद्र ठाकूर यांनी केला आणि संपूर्ण देशात त्याची चर्चा झाली, ती महाराष्ट्रात चर्चा झाली होती त्याची. विनोद तावडे तिथे गेले आणि हे काही सगळं चालू आहे हे भाजपच्याच एका महाराष्ट्रातल्या विनोद तावडे यांच्या प्रतिस्पर्ध्याने
भाजपच्याच एका बड्या नेत्याने तिथे सांगितलं आणि हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे संपूर्ण लोक तिथे धावून गेले. त्याचवेळी या भारतीय जनता पक्षाची कशी प्रतिमा कलंकित झालेली आहे पूर्ण, त्याचा आणखीन एक रूप तिथे प्रकट झालं होतं, हे लक्षात घ्या. आता हे सगळं झाल्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो काय याच्यामध्ये शंका वाटावी अशी काय परिस्थिती आहे. समजा अनिल गोटे आणि शिवसेनेचे लोक मंडळी तिथे गेलेच नसते धावून, संजय राऊतांनी आवाजच उठवला नसता, तर हे सगळं प्रकरण दडवलं गेलं असतं. यापूर्वी या अंदाज समितीने आणखीन काही ठिकाणी दौरे केलेले आहेत. बाकीच्या समित्या अनेक ठिकाणी जातात, तिथे काय व्यवहार होऊ शकते होत असतील याचा आपण केवळ अंदाज बांधू शकतो. फडणवीसांनी भले सांगितलं असेल की पूर्वी झाले तसं काही भानगडी होता कामा नयेत, पण लगेच भानगड झाली. म्हणजे फडणवीसांच्याच पक्षाचे लोक या समितीत होते, त्यांच्या पक्षाचे सगळे महायुतीतले सगळ्या पक्षांचे नेते होते, तिथे सदस्य होते, त्यामध्ये सदस्य आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये विधिमंडळाची बदनामी होते. विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्याचं काही पावित्र्य आहे की नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी समित्यांनी जाऊन जर ब्लॅकमेलिंग करून पैसे गोळा केले जात असतील तर राहुल नार्वेकर ते काही बोलले कशाने या प्रकरणी. आता राहुल नार्वेकर यांचीच प्रतिमा काय तुम्हाला माहिती आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी जे जजमेंट दिलं त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा शिवसेनेच्या जे काही विभाजन झालं, फूट पडली, त्यासंबंधी जे काही तुम्ही निर्णय करताना जे काही त्यांनी नियम घालून दिले होते त्याचं पालन केलं नाही नार्वेकरांनी, अशी टीका सुप्रीम कोर्टानेच केलेली होती. शिवाय शिवसेनेतली जी फूट पडलेली आहे तीच मुळात तोच मुळात भ्रष्टाचार आहे मोठ्या प्रमाणात, आणि तो महाशक्तीच्या वरदहस्ताने झालेला आहे आता भ्रष्टाचार, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता यामधनं काय प्रश्न उद्भवतात की या ज्या नोटा मिळाल्या त्या नोटा एकसारख्या नव्हत्या. म्हणजे समजा असं झालं की 500च्याच नोटा आहेत किंवा 200च्याच नोटा आहेत, 100च्याच नोटा, असं वेगवेगळ्या याच्यामध्ये नोटा मिळाल्या, वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या गठ्ठ्यात. याचाच अर्थ असा आहे की त्या नोटा वेगवेगळ्या ठेकेदारांकडनं, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडनं जमा केले जाण्याचा संशय आहे, शंका आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या हॉटेलमध्ये हे सदस्य उतरलेले होते त्या हॉटेलमध्ये CCTV असणार. हॉटेलमध्ये असतात, म्हणजे पॉश हॉटेलमध्ये CCTV असतातच. त्या ठिकाणी काही उपद्व्याप झाले असते, असे उद्योग झाले असते, ते लोकांना कळाले असते, ते रेकॉर्ड झाले असते, कोणीतरी सांगितलं असतं. मग हे तिथे सगळे मुक्कामाला होते. मुळात प्रश्न असा आहे की शासकीय गेस्ट हाऊस असताना हॉटेलमध्ये का उभ्या तळ ठोकला, आणि हॉटेलमध्ये तळ ठोकला असेल अगदी पॉश हॉटेलमध्ये, तर त्याचं बिल कोणी भरलं, शासनाने भरलं का बिल. आणि अशी बिलं जर पॉश हॉटेलमध्ये जाऊन ती बिलं शासन भरणार असेल तर तो आपण पैसे देतोय, ते करदाते आपल्या पैशावरती यांनी अशी चैन करायची. शासकीय गेस्ट हाऊस कशासाठी आहेत, सर्किट हाऊस कशासाठी आहेत, हा प्रश्न आहे. आणि ज्या शासकीय गेस्ट हाऊस असेल त्या ठिकाणी, मी मला वाटतं 2 गेस्ट हाऊस आहेत, मी जी माहिती मिळाली धुळ्यामध्ये, ज्या ठिकाणी हे सगळा प्रकार घडला तिथे CCTV नाही आहे असं कळलं. हे सगळं विचारपूर्वक झालेलं आहे. आणि जर तुम्ही काहीच केलं नसेल तर किशोर पाटील फरार का झाले, तिकडनं सटकले का. बरं, ते सटकले जाता त्यांनी काही तिथे पैशावरती हात मारलेला आहे असा आरोप गोट्यांनीच केलेला, अनिल गोटेंनी. हे असे अनेक प्रश्न याच्यामध्ये आहेत. दुसरी गोष्ट अशी की यामध्ये आज सामनामध्ये संजय राऊतांनी याच्यामध्ये टीका केली, बातमी छापली आहे. काल लोकमतनी बातमी छापलेली होती, काल सामनानी बातमी छापली होती, आज सामनाने आणखीन तपशील दिला, सामनाने अग्रलेख लिहिला त्याच्यावर. त्यामध्ये संजय राऊतांनी
खणखणीतपणे काही काय म्हणतात कमेंट्स पास केलेले. फडणवीसांच्या राजवटीत भ्रष्टाचार आणि खाऊबाजीस मोकळे रान मिळाले, संजय राऊत म्हणतात. हा मोकाटपणा लोकशाहीचे मंदिर वगैरे मानल्या गेलेल्या विधिमंडळाच्या वैधानिक समित्यांपर्यंत पोहोचला ही चिंतेची बाब आहे. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील एका बंद खोलीत कोट्यवधींची रोकड सापडली. या रोकडीचा संबंध थेट विधिमंडळाच्या अंदाज समितीशी लावण्यात आला असून धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांना नजराणा म्हणून देण्यासाठीच ही भव्य रोकड जमा करण्यात येत होती असे उघडपणे बोलले जात आहे. शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांना या व्यवहाराची खबर लागताच शिवसैनिकांना घेऊन गोटे विश्रामगृहावर पोचले. गोटे आल्याची खबर लागताच अंदाज समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी खोलीस टाळे लावून पलायन केले. जाताना काही रोकड ते सोबत घेऊन येत. गोटे व शिवसैनिक त्या खोलीसमोर आंदोलनात बसले तेव्हा प्रशासन तेथे पोचले. खोली उघडली तेव्हा कोट्यवधींची गुहास तिथे समोर आली. हा सर्व प्रकार धक्कादायक आणि विधिमंडळाच्या इब्रतीस कलंक लावणारा आहे. आणि ते म्हणतात की शिंदे गटाचे अर्जुन खोतकर हे अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत. हे अतिशय सगळी गंभीर गोष्ट आहे. आणि ते असं पुढे म्हणतात अगं लेखात की या खोलीत 102 क्रमांकाच्या खोलीत 15 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट होते. त्यातले 5-5.5 कोटी 2 दिवसात जमा झाले. उरलेली रक्कम जालन्यात जमा करा असे ठेकेदारांना सांगण्यात आले. हे सरळ मनी लॉन्ड्रिंग आहे आणि ते महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीनेच केले काय हा तपासाचा विषय आहे. तपास झालाच पाहिजे असा. आता मी म्हणतोय की संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक वेगवेगळे तुम्ही नेते चौकशीच्या घेऱ्यात ईडी अमुक तमुक त्याच्या मागे लावता. आता ईडी लावणार का? ज्या खोतकरांच्या मागे ईडी लावली होती शिंदे सेनेत जाताच ते स्वच्छ झाले. शिंदे सेनेचे तुम्हाला सांगतो आता भावना गवळी त्याही ड्रायक्लीन होऊन स्वच्छ झाल्या. रईस खान म्हणून त्यांचा जो सहकारी होता त्याला त्यावेळी तुरुंगात टाकलेलं होतं. त्याला जामीन लगेच मिळाला भावना गवळींनी पक्षांतर केल्यानंतर, म्हणजे त्यांनी गद्दारी केल्यानंतर. त्यानंतर प्रताप सरनाईक त्यांनी तर आव्हानच केलं होतं जाहीर की म्हणजे त्यांच्यावर मागे जेव्हा ईडी वगैरे यंत्रणा लागल्या आणि त्यांनी जाहीरच आवाहन केलं होतं की आपण महाशक्तीबरोबर गेलं पाहिजे वगैरे. प्रेशर आलं होतं. आता प्रताप सरनाईक यांच्या मागे काहीही त्रास नाही, छानपैकी झोप लागते त्यांना. आनंद अडसूळ त्यांची हीच तरा, तेही शिंदे सेनेत गेले. आता अर्जुन खोतकर तसेच शिंदे सेनेत गेले. हे आपण सगळं लक्षात घेतलं. आणि सोमय्या यांनी इथं म्हटलं होतं की 10,000 शेतकऱ्यांची जमीन हडप करण्याचा प्रकार चालू होता. म्हणजे खोतकरांवरती ते आरोप करत होते. आणि मग तेव्हा खोतकर काय म्हणाले होते की सोमय्या हा प्यादा आहे की प्रेशर टाकण्याचा प्रकार आहे आणि हा प्यादा आहे असं खोतकर म्हणाले होते. आता किरीट सोमय्या गप्प आहे. हे सगळे लोक ज्यांच्यावरती आरोप करत होते ते त्यांच्या शेजारीच बसलेले ते. आता नंतर छापे टाकून हे सरकार पाडण्याचा हा प्रकार, मी खोतकरांवर जेव्हा छापे टाकले तेव्हा छापे टाकून हे महाविकास सरकार पाडण्याचा हा प्रकार कोण म्हणत होतं? छगन भुजबळ. जे छगन भुजबळ आता देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतात आणि फडणवीस त्यांचं कौतुक करतात, हे ओबीसींचे महान नेते आहेत म्हणून. जे छगन भुजबळ अजित पवारांवर टीका करत होते त्या अजित पवारांना आणि त्यांना मंत्रिमंडळात घेतली होती ते त्यांचंही भजन करायला लागले. असं हे सगळं राजकारण आहे आणि हे अत्यंत गलिच्छ आहे. आता त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही आहे. मुद्दा असा आहे की हे उघड हे भ्रष्टाचाराचा असा प्रकार चालू असेल, कुठे तीर्थप्रसाद चालू असेल, कुठे पाहुणचार चालू असेल. आणि हा पाहुणचारसुद्धा बघा जेव्हा ही समिती जाते त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा वेगवेगळ्या खात्याचे लोक हा पाहुणचार करत असतील. त्यांचा तो कशासाठी पाहुणचार केला जातो हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे ज्यांनी पैचा हिशोब घेतला पाहिजे ज्या अंदाज समितीने किंवा कुठल्याही विधिमंडळ समित्याने,
लोकांसाठी जो पैसा खर्च केला जातोय तो त्याच उद्देशासाठी खर्च केला जातोय का? त्यामध्ये कोणावरती मेहरनजर केली जाते का? तो हडपला जातोय का? पैसे खाल्ले जात आहेत का? हे सगळं त्यांनी बघितलं पाहिजे आणि पैचा हिशोब मागितला पाहिजे. त्याच्या उलट त्यांनी तो हिशोब मागू नये म्हणून जे सरकारी अधिकारी भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत, जे कंत्राटदार पैसे चालवून प्रचंड कामं मिळवत आहेत आणि त्याच्या प्रचंड रकमा दाखवत आहेत. म्हणजे एखादं काम 100 रुपयाचं असेल तर त्यावर ते 1000 रुपये त्यावरती खर्च केले असे दाखवायचे आणि मधला जो गाळा आहे तो वाटून घ्यायचा. मग त्यामध्ये जर त्या वाटेकरीमध्ये अजून एक अंदाज समिती जर होणार असेल किंवा असेल असा आरोप आहे तर हे सगळं भयंकर आहे. हा माझ्या मते हा समाजद्रोह आहे, हा राज्यद्रोह आहे, हा राष्ट्रद्रोह आहे. केवळ भारत माता की जय करून उपयोगाचा नाही आहे. हा आपल्या करदात्यांशी द्रोह आहे, गद्दारी आहे ती. हा तिजोरीवरचा डल्ला आहे. आणि तुम्ही ऑपरेशन सिंधूचं नाव घ्यायचं आणि तुमचे हे आणि जय जयकार करायचा. मोदींचा जय जयकार करायचा, भारत माता की जय म्हणायचा आणि हे पैसे इकडे खायचे. असं जर चालत असेल तर ही गद्दारी आहे, हा राष्ट्रद्रोह आहे माझ्या मते आणि ती गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे अनिल गोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन. संजय राऊत यांनी याचा आवाज उठवला, याच्याबद्दल अभिनंदन त्यांचं. आणि असे जे गैरप्रकार आहेत त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. हे सगळे लोक, हे महाशक्तीवाले लोक आणि त्यांचे जे लोटांगण घालून त्यांचे गुलाम झालेले राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचा पक्ष आणि शिवसेना शिंदेगड, हे जे काय प्रकार करतायत, महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार म्हणत होते. मग तुमचं काय सरकार आहे? याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? काय चाललंय या राज्यामध्ये आज? अजितदादांच्या पक्षाचा हगवणे हा इतका माज आलाय त्याला. हा आपल्या सुनेला मारतो, ती आत्महत्या करते, हत्याचे म्हणतात. हा पळतो, हा पुण्याच्या आसपास फिरतो आणि पोलिसांना पत्ता लागत नाही त्याचा. बीडमध्ये इतके गैरप्रकार झाले. त्याच्यानंतर एक जण सिक्युरिटीचा माणूस एक गोळीबार करतो आणि एक जण मरतो. काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? मी तुम्हाला काल सांगितलं अजून एक एका सुनेने आत्महत्या केली अशा छळाला कंटाळून. आणि तुम्ही म्हणता की सगळं महाराष्ट्रात आलबेल आहे. प्रचंड एकेका प्रकल्पामध्ये हात मारला जातो प्रचंड. आणि मग प्रचंड कर्ज उचलायचं, 9-9 लाख कोटी रुपयांचं कर्ज, 2-2 लाख कोटी रुपयांचा तुटीचा कारभार. लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये सुद्धा पैसे जे आहेत, जे पैसे वेळेवरती जाणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये काटछाट करायची. आणि लाडक्या बहिणींच्या योजनेच्या याच्यावरती एकदम जास्त तरतूद करून बाकीच्या कल्याणकारी योजनांमधनं, मग आदिवासी असतील, हे मागासवर्गीयांसाठी पैसे त्याला कात्री लावायची. आणि मग इकडे पैसे तुफान खायचे, कंत्राटदारांची धन करायची. एकेका प्रोजेक्टचे पैसे वाटेल का 5-5, 10-10 हजार कोटी रुपयांनी वाढवता? यांच्या बापाचा पैसा आहे का? हे प्रश्न विचारले पाहिजेत आणि पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला घेरलं पाहिजे याच्यावर. आता अंदाज समित्या किंवा या संसदीय समित्या, विधिमंडळ समित्या जिथे जिथे जातील तिथे तिथे डोळ्यात तेल घालून कारभार करायला लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, जवळ आहेत. त्यासाठी पैसा लागेल, पैसा वाटावा लागेल, पैसा चारावा लागेल, जाहिरातींवरती प्रचंड पैसा खर्च करावा लागेल. पक्ष करेल न करेल, आपल्याकडे पैसा असला पाहिजे ना वाटायला. त्यासाठी हा पैसा घेतला जातोय का, पैसा मिळवला जातोय का, हे बघितलं पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये आज भ्रष्टाचाराची गंगा वाहती. अक्षरशः भ्रष्टाचाराचा पाऊस पडतोय असा. पैशाशिवाय या लोकांना काहीही दिसत नाही आहे. 3-3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वहीन स्थानिक स्वराज्य प्रशासकाचा कारभार जाणीवपूर्वक या निवडणुका होऊन द्यायच्या नाहीत. लोकांचं काय वाटेल ते हो, लोक मरोत तिकडे, आम्हाला पैसा मिळाला पाहिजे, एवढाच त्यांचा एक अजेंडा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा,
ही गद्दारी आहे, हा समाजद्रोह आहे. अशा प्रकारचे जर व्यवहार होत असतील ते याच्या मागे लागलं पाहिजे लोकांनी, विरोधकांनी. थांबता कामा नये. यासंबंधी FIR साधा लॉन्च झाला नाही अजून. म्हणजे धुळ्यामध्ये जो प्रकार झाला तो SIT नेमली आहे आणि SIT नेमून जर फडणवीस केवळ शिंदे गटावरती किंवा अमुक तमुक यांच्या अर्जुनरावांवरती पैसे टाकण्यासाठी हा प्रकार करत असतील तर ते बरोबर नाही. SITने व्यवस्थित कारभार केला पाहिजे आणि अलिप्तपणे काम केलं पाहिजे. आज पोलिसांवरती सर्व प्रकारचं दडपण असतं. मग ती हिट अँड रन केस असो, एखाद्या सुनेने आत्महत्या केलेली असो किंवा आता धुळ्यात झालेला प्रकार असो, पोलीस तिथे इतक्या वेळ आले नाहीत याचा अर्थ पोलिसांना कोणीतरी रोखून धरलेलं होतं. जेव्हा मीडियातून आणि संजय राऊत आणि या लोकांनी सगळ्यांनी बोंबाबोंब केली तेव्हा यंत्रणा हल्ली, नाहीतर याच्यावरती पांघरूनच टाकलं असतं आणि अजूनही पांघरून टाकण्याचा प्रयत्न होईल. मित्रांनो, सावध व्हा. काय चाललंय महाराष्ट्र थांबणार नाही असं म्हणतात हे. महाराष्ट्र भ्रष्टाचार थांबणार नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून या मंडळींबद्दल तुमचं जे काही मत असेल, ह्या सगळ्या घटनांबद्दल बघून तुम्ही या मंडळींपासून सावध व्हा, त्यांच्यावर नजर ठेवा. कारण हे काय करतील याचा भरोसा नाही. हे आपला लोकांचा पैसा कसा हडप करतील याचाही भरोसा नाही. हे प्रचंड भ्रष्टाचारी अशा प्रकारचं सरकार आहे आणि हे महायुतीचं सरकार, महाशक्तीचं सरकार, हे चिखलात रुतलेलं सरकार आहे, हे लक्षात ठेवा. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल करा. एवढीच विनंती करतो. धन्यवाद.